लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जयंतने श्वेताला तिच्या केबिनमध्ये नेलेलं असतं, कारण की तो आता जान्हवीला जेलस फील करण्यासाठी जयंतचं हे सर्व नाटक असतं. आणि श्वेताला अपॉइंटमेंट नसताना सुद्धा जयंतने भेटायला बोलवलेलं असतं. जेव्हा केबिनमध्ये गेल्यावर जयंत श्वेताला विचारतो की श्वेता, तुझं माझ्याकडे काय काम आहे आणि तू इथे त्या विश्वाच्या सांगण्यावरून आलेली आहेस. तुझा आणि त्या विश्वाचा नक्कीच मला फसवण्याचा प्लॅन आहे. आता मात्र श्वेताची बोलतीच बंद झालेली असते. त्यावेळेस श्वेता जयंतला म्हणते की जयंत, तुझा हा खरा चेहरा एक दिवस नक्की जान्हवी समोर येणार आहे. तू जान्हवीला कसं फसवलंस, कसा तू आम्हा मित्रांना सुद्धा त्रास देतोस, हे सगळं जान्हवीला लवकरच कळणार आहे. त्याच्यामुळे तुला आता तुझ्या पापांची शिक्षा मिळणारच आहे. असं बोलून आता श्वेता तिथून निघून जाते. पुन्हा जयंतचा खतरनाक प्लॅन असतो की रूम लॉक झालेली असते आणि श्वेता रूममध्येच अडकलेली असते आणि त्यानेच मुद्दाम जान्हवीला फोन करून सांगितलेलं आहे की दरवाजा लॉक झालेला असतो. जान्हवी इकडे पॅनिक होते की जयंत आणि श्वेता एकाच रूममध्ये अडकलेले आहेत आणि हे पाहून विश्वाला धक्का बसतोय. जान्हवीच्या प्रयत्नांनी आता जयंत आणि श्वेता रूमच्या बाहेर निघणार आहेत. इकडे आता लक्ष्मीने आपली बाजू पलटलेली असते. तिने आता आजीला ठणकावून सांगितलेलं आहे की भावना अजिबात तिचं बाळ पाडणार नाही. इकडे आता गाडे पाटलांच्या घरी आजीने मात्र असं नाटक केलेलं असतं की मी आता भावनाच्या बाजूने आहे आणि आपण अजिबात भावनाच्या बाळाला पाडायचं नाही, आपण तिला साथ द्यायची आहे. आता असं आजी दाखवते आहे की मी भावनाच्या बाजूने आहे आणि आजी आणि निलांबरी मिळून भावनाला खूप खतरनाक अशा गोळ्या आता चारणार आहेत. काय सिद्धू भावनाला तिचं बाळ पाडण्यापासून वाचवेल का आणि आजीला आणि निलांबरीला जन्माची अद्दल आता सिद्धू घडवणार आहे. हे सर्व पाहणं खूप रंजक ठरणार आहे.